हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये श्रावण मास काय करावे, काय करू नये, किती सोमवार आहेत, शिवामूठ कोणती घ्यायची आहे व मंत्र कोणते म्हणावे ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप विशेष महत्त्व आहे. श्रावण महिना खूप पवित्र मानला जातो व तो भगवान शिव यांना समर्पित आहे. या महिन्यामध्ये धार्मिक कार्य, व्रत, पूजा, अर्चा व साधना करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो. श्रावण महिन्याचे सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. श्रावण महिना चालू होण्याच्या आतच महिला घराची साफसफाई करतात. रोज सकाळी घराच्या मुख्य दरवाजासमोर सडा रांगोळी काढतात. या महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाचे काही ना काही विशेष महत्त्व आहे. त्याची सविस्तर माहिती आपण प्रत्येक वेळेस बघणारच आहोत. श्रावण महिन्यामध्ये महिलांचा आवडतीचा दिवस म्हणजे श्रावणी सोमवार. आवडतीचा सण म्हणजे नागपंचमी, नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, तसेच नवीन लग्न झालेल्या मुलींची मंगळागौर अगदी दणक्यात साजरी केली जाते. श्रावण महिन्यामध्ये पाऊस पडत असतो, त्यामुळे छान निसर्ग हिरवी चादर पांघरून बसलेला असतो. झाडांना छान पालवी येते, त्यामुळे पक्षी अगदी आनंदी होऊन किलबिलाट करत असतात. एकंदरीत खूप छान आनंदी वातावरण असते. श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव ह्यांची आराधना विशेष महत्त्वाची फलदायी मानली जाते. या महिन्यामध्ये भगवान शिव यांना जल अभिषेक, बेलपत्र, धतुरा, भस्म अर्पित केले जाते, त्यामुळे पुण्य मिळते. असे म्हणतात की ह्याच महिन्यामध्ये समुद्र मंथनच्या वेळी भगवान शिव यांनी विषप्राशन करून संपूर्ण संसाराची रक्षा केली होती. आता आपण सर्व सविस्तर माहिती बघूया. श्रावण महिन्यामध्ये काय करावे, काय करू नये, श्रावणी सोमवारची माहिती, श्रावण महिन्यामध्ये पूजा कशी करावी, श्रावण महिन्यामध्ये मंत्र कोणते म्हणावे, श्रावण महिन्यामध्ये आता काय काय करावे हे आता आपण बघूया. रोज नियमित भगवान शिव ह्यांची पूजा अर्चा करा. सकाळी लवकर उठून स्नान करून साफ कपडे परिधान करा. शिवलिंग व जल, दूध, दही, मध, शुद्ध जलने अभिषेक करा. जर ह्या वस्तू नसतील तर फक्त शुद्ध जलाने अभिषेक करा. मग बेलपत्र, आक, धतुरा, भस्म, फुलं अर्पित करा. ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा रोज 108 वेळा जाप करा. श्रावण सोमवारचे व्रत करा. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारचे व्रत करा. ह्या दिवशी भगवान शिव ह्यांची विशेष पूजा अर्चा करून संपूर्ण दिवस फलाहार ठेवून संध्याकाळी आरती भोग दाखवून मग उपवास सोडा. दान पुण्य करा. गरीब लोकांना अन्न, वस्त्र, जल दान करा. मंदिरात जाऊन भगवान शिव यांना रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करा. सात्विक जीवनशैली आचरणात आणा. श्रावण महिन्यामध्ये आपली जीवनशैली नियमित ठेवा. नित्य हवन, भजन, कीर्तन, धार्मिक ग्रंथ पठण करा. कोणाची निंदा करू नये, खोटे बोलू नये, राग करू नये. रुद्राष्टक, शिवचालिसा किंवा महामृत्युंजय मंत्र रोज किंवा दर सोमवारी नक्की म्हणा. त्यामुळे मानसिक शांती मिळून नकारात्मकतापासून मुक्ती मिळते. श्रावण महिन्यामध्ये आता आपण काय काय करू नये ह्याची माहिती बघूया. मांस, मदिरा सेवन करू नये. श्रावण महिन्यामध्ये विशेष करून हे वर्जित आहे. ते आपले शरीर व आत्मा दोन्हीसुद्धा अशुद्ध करते. कांदा, लसूण व तामसी भोजन करू नये. सात्विक आहार करावा, त्यामुळे शरीर सकारात्मक ऊर्जा राहते शरीरामध्ये. काळे कपडे परिधान करू नये. या महिन्यामध्ये काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे अशुभ मानले जाते. पांढरे किंवा पिवळे किंवा सोबर रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते. शिवलिंगावरती हळद लावू नका. श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव यांना हळद लावणे वर्जित असते, कारण की हळद देवी पूजाची वस्तू आहे. रात्रीच्या वेळी शिवलिंगावरती जल अर्पित करू नये.
जल अभिषेक फक्त सकाळी किंवा दुपारी करावा. श्रावण सोमवारची संपूर्ण माहिती आता आपण बघूया. यावर्षी श्रावण महिन्यामध्ये 4 सोमवार आहेत. पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी आहे. त्या दिवशी शिवमुठ तांदूळ आहे. तसेच ह्या दिवशी नागपंचमीसुद्धा आहे. दुसरा सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी आहे. त्या दिवशी शिवमुठ तीळ आहे. तेव्हा 23 ऑगस्ट 2026 रविवार रोजी काही ठिकाणी एकादशी आहे. तर 24 ऑगस्ट रोजी काही भागामध्ये भागवत एकादशी आहे. तिसरा सोमवार 31 ऑगस्ट 2026 रोजी आहे. त्या दिवशी शिवमुठ मूग आहे. तसेच ह्या दिवशी संकष्टी चतुर्थीसुद्धा आहे. चौथा सोमवार 7 सप्टेंबर रोजी आहे. त्या दिवशी शिवमुठ गहू आहे. तसेच ह्या दिवशी एकादशीसुद्धा आहे. आता आपण पाहूया श्रावण महिन्यामध्ये पूजाविधी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची. सकाळी स्नान करून साफ कपडे परिधान करा. घरातील देवघरामध्ये शिवलिंग स्थापित करा किंवा फोटो ठेवा. मग भगवान शिव यांची पूजा अर्चा करून भगवान शिव यांचा ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करा. शिवलिंगावरती जल, बेलपत्र, दूध अर्पित करा. तुपाचा दिवा व अगरबत्ती लावा. गणेश भगवान व भगवान शिव यांची आरती करा. श्रावण महिन्यामध्ये नियमित विधीपूर्वक शिव आराधना केल्याने आपल्या जीवनामध्ये प्रगती होते, आध्यात्मिक लाभ होतात, मानसिक शांती, स्वास्थ्य व सुखसमृद्धी प्राप्त होते. म्हणून श्रावण महिन्यामध्ये शिव आराधना जास्तीत जास्त करा. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.